छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. माझ्या लहानपणीच्या शालेय शिक्षणाच्या पुस्तकामध्ये हे गाणं होतं. मला फार आवडलं होतं कारण ना मला दोन मोठे भाऊ आहेत आणि लहानपणापासून वाटत होतं की किती छान नातं असतंय. पण माझ्या भावाने मला खूप मारून मारून मोठं केलेलं आहे. लहानपणी खूप दुश्मन, पण आता आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता आमच्या तिघांमध्ये खूप छान एकजूट आहे. असंच तुमच्या बरोबर पण आहे ना? पण हे आपल्याला आत्ताच्या पिढीमध्ये बघायला मिळतंय का? तर याचं उत्तर नाही येणार आहे. आताच्या पिढीमध्ये लहान आणि मोठे भाऊ बहीण असतात, त्यांच्यामध्ये फार दुश्मनी असते आणि ती खरी खरी दिसून येते आपल्याला. तर आपल्याला हे चित्र बदलायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे? जेव्हा आपण नवीन बाळाचा विचार करणार आहोत ना, तेव्हापासूनच आपल्या आधी असलेल्या मुलाच्या मनामध्ये, मुलगा किंवा मुलगी त्यांच्या मनामध्ये रुजवायचं आहे की आपल्या घरात आता एक नवीन लहान बहीण किंवा भाऊ येणार आहे आणि त्याच्यावर तुझं भरभरून प्रेम असलं पाहिजे. आपण सगळे मिळून त्या बाळाची काळजी कशी घ्यायची आहे किंवा ते बाळ हे तुझं फेवरेट कसं असणार आहे, ते बाळ तुझ्यावर केवढं प्रेम करणार आहे आणि तू त्या बाळासाठी किती महत्वाचं असणार आहेस, हे सगळं आपण आपल्या बाळाच्या मनामध्ये आत्तापासूनच रुजवायला सुरुवात करणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा ते लहान बाळ येतं तेव्हा मग तुम्ही बघा की तुम्ही 9 महिने जे काही बोललेलं आहात ते सगळं ऐकून तुमचा मोठा मुलगा हे तुमच्या बाळाला मारण्याच्या ऐवजी त्याची काळजी घेताना दिसेल. असे मी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. तुम्ही सुद्धा हे फॉलो करा आणि मग बघा तुमच्या दोन मुलांमध्ये जिव्हाळ्याचे प्रेम संबंध तयार होत आहेत की नाही. असेच प्रेमळ संबंध बनवण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.